पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी, करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. आले द्यावी डाई धावे वळत्या मागे गाई, करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला, करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. देवादी देवा जगत्रय देवादी देवा जगत्रय देवादी देवा जगत्रय देवादी देवा जगत्रय हरिये श्री केशवा विनंती माझी वाणी तुझे वरणी गुणला, माझी वाणी तुझे वरणी गुणला, प्रेम काही केला, देवादी देवा जगत्रय जीवा परीसी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे दे प्रेम काही कळा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारून आता. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढली अंतरी प्रेमसू. सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांची देखील चरणांबुजे. सर्व काळ होतो आठवित मनी, फिटली ते धनी येणे काळे. विठाला विठाला पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी, करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. अच्छा, पवित्र काल्याच्या कीर्तनासाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या काल्याच्या कीर्तनासाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा भगवान कृष्णानं द्वापार युगामध्ये केलेलं अलौकिक आश्चर्याचं चरित्र सांगणारा प्रसिद्ध असा गोड अभंग आहे. विठाला विठाला. या अभंगाच्या दृष्टीनं अर्ध्या तासामध्ये अभंग आणि अर्ध्या तासामध्ये भगवंताच्या लीला असं आपल्याला 12:15 पर्यंत थांबायचं आहे. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या श्री क्षेत्र वावी नावाच्या गावी. गेल्या 24 वर्षापासून बसा ब्रह्मीभूत वैकुंठवासी ब्रह्मलीन सद्गुरू रामगिरीजी महाराज, वैकुंठवासी सद्गुरू गंगागिरीजी महाराज आणि रामगिरीजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या पर्वकालामध्ये रामगिरी महाराजांची पुण्यतिथी आणि सद्गुरू सिद्ध योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या संयुक्त पुण्यतिथीच्या उत्सवाच्या निमित्तानं आपल्या रामगिरी महाराजांची पुण्यतिथी, त्या संबंधातून सिद्ध योगीराज सिद्धनाथ लक्ष्मणगिरीजी महाराज यांची जागृत समाधी म्हणजे संजीवन समाधी, ज्ञानोबरायांसारखी संजीवन समाधी आपल्या वावीला आहे. आणि त्या समाधीचं परिपालन करत असताना, त्या समाधीची सेवा करत असताना वारकरी संप्रदायाचे एक द्योतक या भागातले एक रत्न त्या काळामध्ये जन्माला आले आणि वावीचं नाव उभ्या महाराष्ट्रभर ज्यांच्या कडक कीर्तनातून सामोरं गेलं असे हरिभक्तपरायण वैकुंठवासी ब्रह्मलीन रामगिरीजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या पर्वकालामध्ये आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान, माझे गुरुवर्य, आपल्या सगळ्यांचे गुरुवर्य आणि सगळ्यांना हसत खेळत पितृवत आशीर्वाद देणारे. मी तर कायम म्हणतो माझा बाप गेला पण माझे वडीलच पांडुरंग महाराज आहेत. म्हणजे वडील गेले आणि माझे वडील गेल्यावर पांडुरंग महाराज मला घरी भेटायला आलते अण्णा आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी सांगितलं काळजी करू नका, आता मी आहे. म्हणजे वडिलांच्या नंतर वडिलांचं छत्र देणारे आमचे अण्णा आहेत. आणि पांडुरंग अण्णांच्या माध्यमातून खरं तर हा 24 वर्षापासून भव्यदिव्य स्वरूपाचा रामगिरी महाराजांच्या पुण्यतिथी पर्वकालामध्ये अखंड हरिनाम सप्ताह रोजू असतो, चालू असतो. आणि त्या सप्ताहातील आजची ही काल्याच्या कीर्तनाची सेवा अण्णांनी लेकरू सजवलेलं आहे. शृंगारेले बाळ कौतुके, याच्या पुढे मी काही बोलत नाही. आता आजीचे हे मज तुम्ही कृपादान दिले संत जनी मायबापे. एवढ्या ज्येष्ठ लोकांच्या समोर कीर्तन करावं एवढा मोठा मी कीर्तनकार नाही,
पण शृंगारिले बाळ कौतुके. आणि त्यामुळं कीर्तनच अगोदर उमेश बाबांचं होतं, आमचे वारकरी भूषण, ज्यांच्या चाली ज्यांचं कीर्तन सगळ्यांनी ऐकावं आणि तरुण पिढीनं कीर्तन कसं करावं ज्यांच्या माध्यमातून शिकावं. पण उमेश बाबांना थोडीशी अडचण आहे, त्यांची गुरुवर्य थोडे आजारी आहेत आणि गुरुवर्यांच्या पुढं ते म्हटले की आता माझा नाईलाज आहे. आणि मग रात्री इंदोरीकर बाबांचं कीर्तन सुरू झाल्यावर आमच्या कृष्णा महाराजगिरी यांनी संपर्क केला की आता तुम्हाला यावं लागेल. तसं माझंही कीर्तन बुक होतं आधीच, पण आता अण्णांच्या पुढं बापाचा शब्द नाही पाळायचं, मग मुलांनी कोणाचं पाळायचं. आणि त्यामुळं ही सेवा आहे. उमेश बाबा काय, अक्रूर महाराज काय, महेश्वर महाराज, भगुरे गुरुजी काय, आपण जी सगळी उभी आहोत हे आपल्या सगळ्यांचे वडीलच अण्णा आहेत. त्यांनी दिलेला आदेश म्हणून आपण इथं येत असतो आणि साधूंचा आशीर्वाद आपल्याला मिळावा. तसे कीर्तन रोजच करतो आपण, पण साधूचा आशीर्वाद डोक्यावरती पडावा. हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केले सुखी. मग त्या लक्ष्मणगिरी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यावं, रामगिरी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यावं आणि आपल्या जीवनातलं झालेलं पाप बाजूला जाऊन संतांच्या जपामध्ये, संतांनी दिलेल्या आशीर्वादामध्ये एक चांगली पुष्टी प्रदान करता यावी, या शुद्ध हेतूनं ही सेवा माझ्या पदरामध्ये पडली. पुढच्या वर्षी रौप्य महोत्सव आहे आणि रौप्य महोत्सवामध्ये कुठं आता आमच्यासारख्याला संधी भेटणारच नाही. आता मोठेच कीर्तनकार येणार सगळे. मग त्यामुळं काय माझं प्रारब्ध बघा, पुढच्या वर्षी तर काय कुणी एवढ्या मोठ्या सप्ताहात आपल्याला योगदान, मी योगदान देणार आहे, मी सुट्टी घेणार आहे 4 दिवस. मी अण्णांना म्हटलं मला तारीख आधीच सांगा, 4 कीर्तनाला मी येणारच, मी टाळ घेऊन उभं राहणार. तर सप्ताहाचं वर्गणी बी देणार अण्णा, बरं का, तसं नाही फुकट नाही उभं राहणार, वर्गणी देणार. तुम्ही म्हटलं 51,000 रुपये देतो, 51,000 रुपये देतो, तसा उभा राहत. कारण आता मंदिर बांधायचं, रौप्य महोत्सव करायचा, याला पैसे लागतात. नुसते पैसे लोकांचे घ्यायचे थोडे असतात, द्यायचे पण असतात ना, पण देणं लागतो आपण, म्हणून ते देणार पण आम्ही. अण्णा म्हणतील ती सेवा करू. आणि त्याद्वारे मग आता योगायोगानं 25व्या वर्षात काय नंबर लागला नसता म्हणून देवानं वरूनच असं योजना केली. उमेश बाबा म्हटले तिकडंच थांबा तुम्ही, अक्रूर महाराजाला येऊ द्या आणि 24 वर्षाचा हा समाप्तीचा रौप्य महोत्सव वर्षाच्या अगोदरचा काला महाराजांचा होऊ द्या, म्हणजे माझं नावच इतिहासामध्ये कोरून जाईल. असं एक काहीतरी प्रारब्ध माझ्या जीवनात अण्णांच्या उपकारातून कृतज्ञतामय प्रगट होण्याचा, हा उपकाराची कृतज्ञता प्रगट करण्याचा हा मानस माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. नाही तर एवढ्या मोठ्या व्यासपीठावर काल्याचे कीर्तन, मी आता रात्री मला कृष्ण महाराज म्हटले तुमचं नाही येणं झालं तर मग कुणाचं घ्यायचं आता. म्हटलं अहो कीर्तन काल्याचं करावं तर आमच्या पांडुरंग महाराजांनीच करावं, विठ्ठलबिला भट त्यांचाच ठेवा, भट ऐकू त्या लोकांना त्यांचा. मी त्यांना म्हटलं विठ्ठलबिले भट ऐकूनच आम्ही कीर्तनकार झालो, त्यांना त्यांचाच ठेवा, कशाला दुसऱ्याचं करता. ते म्हटलं नाही आपल्या सप्ताहात कसं अण्णांचं कीर्तन. कृष्ण महाराज म्हटलं आता मग बापाचं नाही तर पोरांचं होऊ द्या. आणि म्हणून या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊ. विठाला 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 कुंडलिका वरदा ज्ञानदेव, हा 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 विठाला वडिलांच्याच विनंतीला मान देऊन हा त्यांचा मुलगा आणि त्या संबंधातून आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे म्हणून आग्रह मिळाला. आणि 24व्या वर्षातली काल्याच्या कीर्तनाची सेवा अण्णांच्या वतीनं मजपर्यंत आली आणि त्याद्वारे आपण सगळेजण या ठिकाणी सेवा करण्यासाठी उपलब्ध आहोत. अतिशय गोड वातावरण. आपल्या वावीला पांडुरंग महाराज गिरी तर आहेतच, पण आमचे महेश्वर महाराज भगुरे गुरुजी ज्यांनी ही विद्यार्थी घडवली बघा, काय गोड आमची सगळी मंडळी गातात. या सगळ्या चाली आमच्या गुरुजींनी दिल्या आणि मग त्यांना इथं आणण्याचं काम झालं. त्याद्वारे भजन संस्थेचं काम स्वानंद सुखनिवासी सद्गुरू ब्रह्मीभूत जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेची परंपरा पांडुरंग महाराजगिरींच्या नंतर आता भगुरे गुरुजींनी या ठिकाणी जोपासली आणि ती मुलं आता या ठिकाणी चाली म्हणतायत, गोड पखावज वाजवतायत. गुरुजींचंही इथं मोठं गुरुकुल आहे म्हणून अगदी या सगळ्यांच्या माध्यमातून आग्रह झाला. आणि ही सेवा समर्पित करत असताना आज भगुरे गुरुजी आहेत, गुरुजी ज्येष्ठ आहेत म्हणून त्यांचं सगळ्यात अगोदर नाव घेतलं. गुरुजींना वंदन करतो, अण्णांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो, तदनंतर भगुरे गुरुजींना वंदन करतो. प्रथम चाल आमचे सदानंद महाराज ज्यांच्या चेहऱ्यावरच कायम आनंद आहे, सदा नाव आहे त्याचं, असं सदा गोडच गातो. मधली चाल म्हणू द्या गोड गातो, भैरवी म्हणू द्या गोड गातो, म्हणजे सदा गोड गातो. कुणाच्याही मागं म्हणू शकतो, कुणाच्याही पुढं म्हणू शकतो, असा गोड आहे म्हणून त्याचं नाव सदा आहे. सदा नामघोषासारखा सदा कीर्तनात गोड चाल म्हणतो असे आमचे सदानंद महाराज. आडनावच तेवढं कडू नव्हतं पाहिजे पण ते आलं जरा कडूळ आहे बरं का. सदानंद महाराज अगदी गोड आवाज, मधुर आवाज आमचे सदानंद महाराज. गुरुजींना वंदन. माझा जीवलग येतो. मी ज्यावेळेला आळंदीला
देवकर फडावरती, देहूच्या देवकर फडावरती राहिलं होतं. मधुकरी मागायचो मी, संस्थेत होतो. आणि त्यावेळेला मग सदा अगदी लहान जालन्याहून आला. त्याचा आवाजच पहिल्यापासून गोड असल्यामुळे तो सगळ्यांना आवडायचा. लहानपणी आमच्या संगतीमध्ये राहिला तो, पण आता मोठा उच्च झाला, अगदी नाव झालं महाराष्ट्रभर, त्याच्या चाली गाजतायत. सदानंद महाराजांना वंदन. तदनंतर ज्यांच्या पाठीमागं महाराजांच्या, सदानंद महाराजांच्या पाठीमागं म्हटले पण तसे ते गुरुजी आहेत आमचे किशोर महाराज शेळके गुरुजी. काय गोड आवाज, मधुर गाणं. तुमची ती माझ्या वडिलाची मिरासी गा देवा या चॅनलनी मला वाटतं प्रक्षेपित केली, तुमच्या चॅनलची, ते तेवढं ध्यानात राहतं माझे. अगदी त्यांनी प्रक्षेपित केलेली चाल, माझ्या वडिलाची मिरासी गा. काय लोकांचं स्टेटस असतं महाराज, बापाचा दिवस आला की ठेवलंच तुमची चाल, काही आलं की ठेवलं. अगदी गोड चाल ज्यांची गाजली. आणि उभं महाराष्ट्रभर प्रकाश महाराज कातकडे आणि किशोर महाराज शेळके अशी प्रसिद्ध जोडी. पहिल्या चालीला कसे गायक असावेत तर मग आमच्या किशोर महाराजांसारखे असावेत. म्हणून किशोर महाराजांना वंदन. आपण परिसरातील गाव, अरे नारायण महाराज आल्यात, खिलारे गुरुजी आत्ता पाहिले मी, अगदी सप्ताहाला होते. मला वाटलं तुम्ही गेले आता कालेच्या आदल्या दिवशी, पण माझं भाग्य होतं म्हणायचं. नारायण महाराज खिलारे गुरुजी, अतिशय देशपांडे गुरुजींकडे शिक्षण चालू आहे, महेश बाबांकडं काही दिवस आळंदीला असताना, आणि आता उच्चतम त्यांचं नाव झालं खिलारे महाराज, त्यांनाही माझं वंदन. आपण परिसरातील गावातील आमचे ढोरसाड्याचे माऊली असतील सगळी बसलेली. अण्णा तुम्ही खाली बसा, मला कीर्तन करू द्यायचं नाही सम, आधीच तुमचं सांगतो तुम्ही उभे म्हणा. काय मी संस्थेत पाठाला असताना नेमकं भोळे भाविक जुनाट चांगले अभंग आला मला, आणि कीर्तनकार कोणी अभंगावरच कीर्तन करेना. ते त्या काळात रेकॉर्डिंग करावं लागायची, शूटिंग करून ते लिहून घ्यायचं संस्थेत असताना. पाठाला अभंग आला, भोळे भाविक जुनाट चांगले माझी जातीचे, असे 5-6 अभंग आले. आणि मी म्हटलं आपण भोळे भाविकच अभंग निवडू. आणि नेमकं अण्णाचं कीर्तन शिरसोले नावाचं गाव आहे पारनेर तालुक्यात, तिथं सप्त्याला असताना अण्णाचं ऐकलं बा भोळे भाविक जुनाट चांगले. लिहूनच काढलं महाराज, असं लिहून काढलं लाल पेनानं निळ्या पेनानं. अगदी ते भोळा कसा, जुनाट कसा, भाविक कसा, देव कसा भोळा आहे, ती भाषा अण्णांची गोड अगदी. आणि तो अभंग लिहिला आणि त्याच्यावर 10-5 कीर्तनं केली. अरे जमतंय गड्या म्हटलं आपल्याला आता. आणि मग कीर्तन करता करता अण्णा बसल्या बसल्या मला मगाशी म्हटले, मी अण्णांच्या 100 कीर्तनात पहिली चाल म्हटलं असेल बरं का. 100 कीर्तन. पारनेर तालुका, आळंदीला असताना आम्हाला सप्त्याला पारनेर तालुका, दुसरे जवळजवळचे तालुके, मग अण्णांची कीर्तनं असायची त्या काळात. आणि तिथं आम्ही चाली म्हणायला, मग चाली म्हणता म्हणता मग कधी दुर्गा राग, कधी मारवा राग आपण म्हणायचो ना पहिल्या चालीला. आणि मग अण्णांचे कीर्तन ऐकता ऐकता मी खरा कीर्तन, हे एक स्पष्ट कबुली आहे महाराज, हे लपून आहे माणसानं, जे असेल ते बोललं पाहिजे. जरी आता प्रारब्धानं मोठं झालं असेल तर ते त्यांचंच आहे, त्यांचेच कीर्तनं बसून, त्यांचंच काल्याची मांडणी बसून महाराष्ट्रभर असं जरी नाव होत असेल तर ती कृपा खरी पांडुरंग महाराजांची आहे. म्हणूनच मी त्यांना बाप म्हटलो. बाप काय कुणाला म्हणत असतो का माणूस? बाप तोच असतो जो मुलाची सर्वस्वी जबाबदारी घेत असतो. आणि ते आमचे वडील आहेत, नागदी पांडुरंग अण्णा उभे आहेत, त्यांना वंदन. आपण सगळी संस्थेची छोटी मोठी टाळकरी मंडळी, इकडची सगळी आमची सिन्नर भागातली राहुल महाराज, महाराज गेले का बघा, गायक आमचे गुरुजींचे शिष्य रोहिदास आबा आहेत, जगदाळे महाराज, त्यांचं तर काय प्रमाणाच्या चालीचा बादशाहच आहेत. ते प्रमाण म्हणावे कीर्तनात तर मग आमच्या रोहिदास आबांनी म्हणावे. वा, सगळे ढोक महाराज काय असे चालीच गाजलेले आहेत त्यांच्या. आपण सगळी उभी असणारी गुणवान बरं का, सगळ्याची नावं घेण्यात वेळ जाईल. मृदंगाचार्य हरिभक्तपरायण आमचे अनिलजी महाराज टेकुडे, फार गोड, अगदी सुगरणबाई जसं भाजीमध्ये जेवढं पाहिजे तेवढंच मीठ टाकते, तसा पखवाजातला सुगरणच आहे महाराज. जेवढं पाहिजे तेवढं. तुम्ही चाल म्हणताना एखादी नजाकत काढली ना, तुमच्या आवाजातली निघाली की त्यांच्या बोटातून निघते महाराज. असं अनिल महाराज टेकुडे खूप कीर्तनं वाजवले. समोरून आमचे निलेश महाराज पगार आहेत, पांगरीला त्यांनी माझं कीर्तन वाजवलेलंच आहे, या भागाचं वैभव आहेत. आणि आपण सगळी सिन्नर भूषण, गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार, नागनाथ महाराज काय, वैभव महाराज काय, आजी करून योगेश महाराज काय, अशी सगळ्यांची नावं आता पाठच आहेत, पण सगळ्यांच्या बद्दल आदर आहे. बसलेल्यापैकी आमचे ज्येष्ठ कीर्तनकार ज्यांच्या वाडीला मी कीर्तन केलं त्यांनाही वंदन करतो. पेटी वादक आहेत, अजून बसलेली काही ज्येष्ठ मंडळी आमचे तुकाराम महाराज आहेत नाशिककर, हे सगळे अण्णांनी जोडलेली सगळी अशी गुरुबंधू मंडळी, मुलं त्यांची असणारी गायक वादक आहेत. सगळ्यांना वंदन. आपण सगळी बसलेली भाविक मंडळी, बहुसंख्य मातृवर्ग, या कार्यक्रमाला 40 गाववरनं मराठवाड्यातून आमचे माऊली पालसिंगणकर महाराज, माऊली महाराज आहेत. मराठवाड्यातून, 40 गाव भागातून, विदर्भातून, पश्चिम महाराष्ट्रातून, जिथं जिथं अण्णांची कीर्तनं झाली, जिथं जिथं त्यांनी मोठी मोठी सप्ताह केली. मग अण्णा कीर्तनकार असून नियोजक सुद्धा आहेत.
नुसते कीर्तनकाराला नियोजन जमत, मला तर अजिबात जमत, कीर्तनकाराला नियोजन जमतच नाही बरं का. पण कीर्तनकार प्लस नियोजन महाराष्ट्रात एकच येते, म्हणजे आमचे पांडुरंग अण्णा बरं का. कीर्तनही तेवढ्याच तोला मोलाचं, तेवढ्याच क्वालिटीचं. पठाडे महाराजांच्या पठडीत तयार झालेलं नेतृत्व आहे महाराज. पठाडे महाराजांच्या पठडीतलं कीर्तनकार. आणि वेगवेगळे अभंग, वेगळी मांडणी, वेगळा विनोद. परिहार देताना शेवटी परिहार असतो अण्णांचा, सुरुवातीला नाही, असं माझ्यासारखा आधी नाही, शेवटी परिहार. सगळ्यांचे वेगळंच कीर्तन महाराज. आणि वेगवेगळे असे ते अभंग, असा 4 चरण असे डोक्यातच फिट बसले पाहिजे तुमच्या. असा कीर्तनाचा अभंग कसा सोडवावा आणि त्याचं फिट कसं तुमच्या डोक्यात बसवावं, आणि सोप्या पद्धतीनं अगदी ते अण्णांची खासियत आहे. पण अगदी तेच कीर्तन शिकता शिकता, ऐकता ऐकता, लिहिता लिहिता सगळ्या संतांच्या समागमात आपण आलो. आणि बोलता बोलता आपली कीर्तन होत असताना सगळ्यांच्या आशीर्वादातून खरं तर ही काल्याची सेवा उमेश बाबांची पण माझ्या वाट्याला आली. आणि त्यानुसार ही काल्याची सेवा करण्याचं भाग्य महाराजांचे जे 4ही चिरंजीव आहेत, त्याच्यामध्ये कृष्णा महाराज, गिरी बाबा, काय गोड स्वभाव आमच्या कृष्णा महाराजांचा, अत्यंत गोड महाराज. इतका गोड स्वभाव की सगळ्यांना धरून, चुकलं तरी माफ करणार, जवळ घेणार, त्याला समजून सांगणार, बोलणार, अतिशय गोड, सगळ्यांना धरून चालणारं व्यक्तिमत्व. एखाद्याचं कार्यक्रमाला येणं झालं नाही तर आपण नाराज होतो, ते त्यांना परत मेसेज टाकतील, धन्यवाद, आले होत नाही आले तरी धन्यवाद. म्हणजे इतकं प्रेम करणारी माणसं आता नाहीत बघा. चुकलं तरी एखाद्या, आता येणं होत नाही ना आपलं, कधी कधी माझं लग्नाला येणं झालं नाही, ते म्हटलं नाही काळजी करू नका, परत या. पण म्हणजे असं एकदम सगळ्यांना धरून स्वभाव म्हणजे आमच्या कृष्णा महाराजांना. ते आजारी पडले आणि कोरोनाचा काळ होता, मार कोणीच भेटायला येत नव्हतं. मी अण्णाला भेटायला आलो, अण्णा थोडे आजारी, मला माहिती झालं. मी इकडे कीर्तनाला आलो, कुणीतरी मला सांगितलं बुवा मी भेटायला झालो. अण्णा म्हटलं नाही नाही कोरोना आहे, तुम्ही येऊ नका. ते बेकार परिस्थिती, आमचे भगोरे गुरुजी होते माझ्याबरोबर. म्हटलं ते कोरोना मला होत नाही, ते मला मान्य नाही, मी तुम्हाला भेटायला येणारच. असं गोड महाराज आहे, घरच गोड आहे. संप्रदायाला प्रेरक घर, वारकरी संप्रदायातल्या सिन्नर तालुक्यातला परमार्थ जर उंचीवर कुणी नेला तो आमच्या पांडुरंग महाराजगिरी अण्णांच्या परिवाराने नेला. बरं नुसते महाराजच नाही, आता महाराजांची पुढची पिढी पण तशीच तेवढ्याच क्वालिटीची. 4ही बंधू, कुणी CA आहे, कुणी इंजिनियर आहे, वारकरी. आता जगदीश तर माझा गुरुबंध, पेटीला पेटी शेजारी होते आमच्या दोघांनी, महाराजांचा जगदीश आणि मी, शेजारी पेटी. त्यांनी आल्यावर आठवण काढली, तुमच्या पेटीला कलर दिलेला होता, त्याच्यावर आक्रोड नाव होतं, म्हटलं आक्रोड विठ्ठल साक. तर जुने आठवलं जगदीश महाराजांना. ते पेटी शेजारी पंडित महाराजांकडे, भाऊंकडे राहत असताना शिरसागर, अगदी आम्ही त्या काळात बरोबर राहिलो महाराज. आणि तेव्हापासून मग अण्णांच्या कीर्तनामध्ये चाली म्हणता म्हणता नेहमी वावीला येण्याचा योग यायचा. इथंही एक वेळेला धन्यते संसारी दयावंत जे अंतरी, असं मला वाटतं इथं सावता महाराजांच्या मंदिरात एक कीर्तन अण्णांनी माझं, त्या काळात त्यावेळेला विष्ठा होती माझ्याकडे, लहान गाडी होती, त्यावेळेला अण्णांनी घेतलं आणि स्वतः अण्णा उभे राहिले, चाली म्हटले. आणि तेव्हा ते सावता महाराजांच्या पासून मग पुन्हा इकडे या भागात शिंदेवाडीला, मग त्या सैनिकाच्या निमित्तानं म्हणा इकडे येत राहिलो आम्ही केशव गोसावीच्या निमित्तानं. आणि सारखी भेट होत गेली, अण्णांचा आशीर्वाद मिळत गेला. आणि त्या संबंधातून घरच आहे हे सगळ्या वारकरी संप्रदायाचं माहेर म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि ज्येष्ठ नुसते आमच्यासारखे कीर्तनकार नाही, गुरुवर्य चैतन्य महाराज, गुरु रामभाऊ महाराज, नामदेव शास्त्री बाबा, जेवढे ज्येष्ठ कीर्तनकार. मी एकदा आलतो तर माऊलींचा काला, मोठ्या माऊलींचा काला होता. काय काल्याचं कीर्तन, म्हणजे ज्येष्ठ संस्थेपासून ते आत्तापर्यंतच्या तरुण कीर्तनकारापर्यंत सगळ्यांना माहेर वाटणारं घर म्हणजे आमचे पांडुरंग महाराजगिरी अण्णा यांचं घर आहे. आणि आमच्या सगळ्यांचं ते माहेर आहे. अगदी सगळ्यांच्या आशीर्वादातून ही सेवा अण्णांनी आमच्या पदरामध्ये घातली आणि आज येण्याचा योग निर्माण आहे. अतिशय थोडा वेळ आपल्याकडे शिल्लक राहिला आहे. बोलता बोलता त्यांच्या वडिलांचं वर्णन, रामगिरी महाराजांचं काय वर्णन करावं, गंगागिरी महाराजांचा हा परिसर आहे. आणि पांडुरंग अण्णांचं काय बोलावं, त्यांच्या चिरंजीवाचं काय बोलावं. एकच शब्द आहेत की आता आपल्याला बोलता येणार नाही. कायवाणू आता न पुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे. संतांच्या चरणी मस्तकच ठेवलं पाहिजे. म्हणून अगदी त्या तुकोक्तीला अनुसरून अगदी सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. अण्णांच्या परिवारावर, रामगिरी बाबावर, गंगागिरी महाराजावर प्रेम करणारा हा भाग, मग वावीतील सगळी मंडळी, भजनी मंडळी, परिसरातून, कीर्तनातून जिथं जिथं अण्णांचा परिचय झाला, संप्रदायाचं काम करत असताना जिथं जिथं माणसं जोडली गेली, त्या भागातून सगळी माणसं या कार्यक्रमाला हजेरी लावतात. आणि कलाकारांना सुद्धा तेवढाच मान आहे, गुणीजनांना तेवढाच मान. नाही तर काही ठिकाणी आपण पाहतो मोठाले कीर्तनकार असतात पण गुणीजन नसतात. भरत महाराज नसतात, नारायण बुवा नसतात, भगुरे गुरुजी नसतात, किशोर महाराज, प्रकाश महाराज, सदानंद महाराज, रोहिदास, ही सगळी मंडळी दिसणार नाही. त्यांचीच टाळकरी त्यांचं राहील, फडाचे राहतील. पण तसं अण्णांकडं नाही. अण्णा कीर्तनकारावर जेवढं प्रेम तेवढंच कलाकार गुणीजनावर प्रेम. फार गोड महाराज. हे समीकरण बहुतेक अण्णाला जुळलेलं आहे, नाही तर हे समीकरण जुळत नाही महाराज.
लय ठिकाणी आपण पाहतो सगळे पांढऱ्या फेटावले, म्हणजे आपण द्वेष नाही करत बरं त्यांचं, म्हणजे पांढऱ्या फेटावले कीर्तनकार म्हणजे उच्चतम आमच्यातले सगळ्यात श्रेष्ठ विद्वत्ता, चिंतन, डबल अभंग. आमच्यासारखे थोडे डबल अभंग येणारे महाराज, ओरिजिनल चिंतन सांगणारे माणसं. पण त्यांच्या कीर्तनात बहुतेक अशी माणसं, आता भगुरे गुरुजींचं त्या सोडून ते सगळी कळेल, पण असे बाकीच्यांना चान्स मिळत नाही. पण पांडुरंग महाराज गिरी अण्णांच्या घरी येताना मी नेहमी आपण पाहतो, कोणताही कीर्तनकार असू द्या, गायक वादक मात्र असे क्वालिटीचे शोधूनच आणणार आणि सगळ्यांना संधी देणार. तालुक्यासहित, जिल्ह्यासहित सगळ्या महाराष्ट्राला आमचंच घर म्हणजे हे माझं घर नाही, हे सगळा महाराष्ट्र. जशी माझ्या ज्ञानोबारायांनी वाळवंटामध्ये चोखोबाराय, गोरोबा काका सगळी संत एकत्रित करून मांदियाळीच तयार केली, तशी अगदी या सिन्नर तालुक्यात वावीला आमच्या पांडुरंग अण्णांनी ही मांदियाळीच उभी केली. वा मेळविली मांदी वैष्णवांची, वैष्णवांचं माहेर घर असणारी ही वावी. आणि या वावीतल्या या सप्ताह 24व्या वर्षातलं एक आल्याचं कीर्तन आपल्या सगळ्यांच्या वतीनं अण्णांच्या प्रेरणेतून मला मिळालेलं आहे. अगदी थोडंसं अभंगाचं, थोडंसं चिंतन आणि जास्तीत जास्त भगवंताच्या लीला, असं 1-1.25 तास आपण या अभंगाचं आणि काल्याच्या कीर्तनाचं चिंतन करूया. सगळ्यांच्या चरणी पुन्हा पुन्हा नतमस्तक होतो. एखाद्याचं नाव राहण्याची शक्यता आहे, सगळ्यांना प्रणिपात करून अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. विठाल विठाल आपल्या वारकरी संप्रदायाचा छोटासा नियम की काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताह पूर्ण होत नाही. अण्णांच्याच कीर्तनातला आहे. 3 प्रश्न काल्याच्या कीर्तनात उभे राहतात. पहिला प्रश्न, काल्याचं कीर्तन शेवटी का करावं, काल्याचं कीर्तन दुपारी का करावं, आणि काल्याच्या कीर्तनात भगवान कृष्णाचं चरित्र का सांगावं. सोपी सोपी उत्तर आहेत. काल्याचं कीर्तन शेवटी का करावं लागतं, तर त्याचं उत्तर आहे, काला या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता, म्हणजे त्याच्यानंतर पुन्हा काही नाही. देवळाच्या कामा कळसू का परमगंगेशे सिंधू प्रवेशू. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये बोलताना म्हटले, मंदिराचं बांधकाम किती सुंदर पाया आहे, किती सुंदर बांधकाम आहे, किती सुंदर कलर आहे, किती क्वालिटीची फरशी आहे आणि किती सुंदर मूर्ती आहे, याच्यावरून पूर्ण होत नाही. मग मंदिरावरती ज्या दिवशी कलश धारण होईल त्या दिवशी मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. तसं काल्याचं कीर्तन झालं की सप्ताह पूर्ण झाला. म्हणून ते काल्याचं कीर्तन शेवटी करावं. हो, किंवा जशी एखादी गंगा, तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. एकदा गंगा सागराला मिळाली की प्रवाह जसा पूर्ण होतो, तसं काल्याचं कीर्तन झालं की रामगिरी बाबांच्या पुण्यतिथीचा सप्ताह पूर्ण होतो. म्हणून काल्याचं कीर्तन शेवटी करावं. चला, दुसरा प्रश्न, काल्याचं कीर्तन दुपारी का. भगवान कृष्णाने तो काला दुपारी केला, त्याची प्रतिकात्मक बुद्धी म्हणून आपण तो काला दुपारी करतो. दुपारी 12-12:30च्या दरम्यान करतो, यमुनेच्या काठावर दुपारी केला म्हणून. आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न, सगळ्यांना आवडणारा, की काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्णाचं चरित्र का. दत्त नाही, पांडुरंग नाही, कुठला शूर नाही, वीर नाही, संत नाही, साधू नाही, आज फक्त आणि फक्त चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. मग कृष्णाचं चरित्र का, तर त्याचं कारण, परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्येवही एक कार्यार्था गत्यम कोटी कार्यम चकारहा. परिपूर्ण असणारा काला आणि परिपूर्णतम देव भगवान कृष्ण. म्हणजे बाकीचे अवतार आहेत, अंश आहेत, अंशांश आहेत, आवेश आहेत, पूर्ण आहे, पण परिपूर्णतम साक्षात. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. वाह वाह, पण आवाज बाई तुझा लाडका कान्हा. केंद्र मला केंद्र विको कमी राहू. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे.
बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे याच्या थोड्या किती सांगू ग याच्या थोड्या किती सांगू ग महिपत्र सिंधू आटे बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे याच्या थोड्या किती सांगू याच्या थोड्या किती सांगू महिपत्र सिंधू आटे बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे तुलाच गोड वाटे काय गोड गवळण आहे, काय भाव आहे, काय चालीमध्ये अर्थ आहे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे याच्या खोड्या किती सांगू ग याच्या खोड्या किती सांगू ग महिपत्र सिंधू आटे बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे तुलाच गोड वाटे तुलाच गोड वाटे. ती यशोदा म्हणते, ती गवळण म्हणते, अगं यशोदे तुझा पोरगा काय सामान्य आहे का? समुद्राची शाई केली, मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला आणि सरस्वती माता जरी लिहायला बसवली ना तरी तुझ्या मुलाचं वर्णन होणार नाही. असा परिपूर्णतम देव आहे. परिपूर्णतम देवाचं चरित्र आजच्या दिवशी गावं, कारण परिपूर्णतम कीर्तन काल्याचं आहे अशी सांगड संप्रदायानं घातली महाराज. ते पण आम्हाला कळालं. पण तुम्हीच आत्ता म्हटले समुद्राची शाईन, मेरू पर्वताची लेखणी, पृथ्वीचा कागद, सरस्वती माता लिहायला बसवली, तरी सुद्धा कृष्ण परमात्म्याचं चरित्र वर्णन होत नाही. आम्हाला ते चरित्र कसं कळेल? आणि मग तुकाराम महाराज म्हटले त्याच्या चरित्राचा एक भाग तुम्हाला सांगतो. आणि सांगतात महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात, पाहता गोबडी पाहता गोबडी पाहता गोबडी पाहता गोबडी खाया त्यांची गोष्ट बडी खाया त्यांची गोष्ट बडी करती नामाचे चिंतन करती नामाचे चिंतन पाहता गोबडी खाया त्यांची गोष्ट बडी खाया त्यांची गोष्ट बडी खाया त्यांची गोष्ट महाराज वाह. अभंगाच्या पहिल्या चरणात पाहता गोवडी म्हटलं काय चरित्र आहे? चरित्र असं घडलं. पाहायला गेलं तर एका बाजूला गायीच्या दारा काढणारे गोपाळ आणि एका बाजूला विश्वाचा मालक. पाहता शब्दामध्ये दोन अर्थ आहेत बरं का. पाहायला गेलं तर गोवडी आणि पाहायला गेलं तर गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत प्रभप्रलय स्थानम निदानम बीजमवि म्या बोलविल्या विदू बोले म्या चालविल्या सूर्यो चाले म्या हलविल्या प्राणू आले जो जगाते चालिता पाहता पाहता बरं का. हो तुझी या सत्तेने वेदासी बोलणे
सूर्यासी चालणे तुझे आवळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी पाहता. म्हणजे पाहायला गेलं तर विश्वाचा मालक, सृष्टीचा दाता, सगळ्या जगाचा मालक एका बाजूला, विश्वाला खायला देणारा एका बाजूला, भरण पोषण करणारा, कारेना ठविसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकला तो पाहता. पाहायला गेलं किशोर महाराज तर एका बाजूला विश्वाचा मालक. चरित्र काय घडलं? गोपाळांच्या ताटातलं देवानं उष्ट खाल्लं, खाय त्यांची उष्टावळी. असंच आहे. समाज जिंकायचा असेल तर बोलणं गोड लागतं, शत्रू जिंकायचा असेल कपट नावाचं शस्त्र लागतं. ऐका, मैत्री टिकवायची असेल सत्य नावाची वस्तू लागते. मैत्री सत्यानं टिकली जाते. समाज बोलल्यानं जिंकला जातो, शत्रू कपटानं जिंकला जातो, राजा कलेनं जिंकला जातो, आणि या विश्वाचा मालक फक्त आणि फक्त भावानं जिंकला जातो. तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव, जवळी धरुणी आणि देव, जवळी धरुणी आणि देव. तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव, जवळी धरुणी आणि देव, जवळी धरुणी आणि देव. तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव, तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव, जवळी धरुणी आणि देव, जवळी धरुणी आणि देव. जवळी धरुणी आणि देव, वा बा वा. रोहिदास आबा म्हटलं काय प्रमाणाची कमी नाही आता. हो, तुका म्हणे भाव जवळी धरोणी आणि देव, भाव बळी आकळे ही रवी नाकळी, करतळी आवळे तैसा हरी. भावची कारण भावजी खूप प्रमाण पाठ आहेत बुवा. देवा कारणे भाव तस्मा, द्यावे न लगे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी ब. एवढ्यासाठी नका करू वाता हात गा. इथं काही दुसरं लागत नाही बरं का. तुझ बाबा हे देव, तुझ बाबा हे देव, तुझ बाबा हे देव, तुझ बाबा आहे देव. करिया सुलभ पावा, करिया सुलभ पावा, करिया सुलभ पावा, करिया सुलभ पावा. तुझ बाबा आहे देव, तुझ बाबा आहे देव, तुझ बाबा आहे देव, तरी हा सुलभ पावा. तुझ तुझं भाव आहे देव प्राप्त करून घ्यायचंय, मग शुद्ध भाव लागेल. भावे गावे गे भाव लागेल. अर्थ एवढाच आहे. देव भावाचा भुके, वा 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 गुरुजी वा. देव भावाचा भुकेला, देव देव भावाचा भुकेला, वैकुंठ सोडून या आला, वैकुंठ सोडून या आला, सोडून या आला.
भावाचा भुकेला भावाचा भुकेला भावाचा वा वा. नारायण महाराजन गुरुजी राहिले आता तुम्ही दोघे. अजून एक एक आणतोच तुमच्या वाट्याला मी काळजी. हे काय मिळविली मांदी वैष्णवांची तुम्ही सुरू केला आता ही मांदी अडी आहे ना मला एक एका होणं बळी रे. तरी मागचे म्हणतात आमचा नंबरच आला नाही अजून. वैभव महाराज आले वैभव महाराज आले पुढात. अजून नागेश महाराज मागच येतं अजून. याच्या मागं अजून आहेतच. नारायण गुरुजीकडे तर माईकच नाही अजून. मग कल्पना करा वा देव भावाचा भुके महाराज तुका काही नलगे एक. हे सगळी एकाच अर्थाची प्रमाण आहे. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. म्हणजे समाज जिंकायचा तर बोलणं लागेल. ज्याला बोलणं जमलंय त्यानं महाराष्ट्र जिंकलाय बघा. आमचे काही लोक इतके अभ्यासू अण्णा आता सांगतोच आठवलं म्हणून इतके काही अभ्यासू आहेत आपल्या. बाप रे एका एका शब्दावर मरेपर्यंत कीर्तन करतील महाराज. एवढा अभ्यास आहे पण लोक त्यांची कीर्तनं घेत नाहीत. काय कळत नाही का घेत नाहीत बरं घेत नाही. आणि काही काही एकाच अभंगावर रोज कीर्तन करतात तरी रोज कीर्तन आहेत. त्याचं कारण का बोलणं जमलं महाराज. ज्याला बोलणं जमलं तो समाज जिंकला. अहो भारत स्वतंत्र झाल्यापासून काहीच्या घरात आमदारकी आहे अजून तेच पडलेच नाहीत महाराज. का पडले नाही बोलणं जमलं महाराज. ज्याला बोलणं जमलं तो समाज जिंकत असतो. कायम ध्यानात ठेवाय. बोलल्यानं समाज जिंकतो म्हणजे जिंकतोच. हो मी खरंच सांगतो. साचा आणि माऊलींच्या ओव्याचे किंवा मधुरावा आणि ओटी संतांच्या बद्दल बोललेलंच आहे. गोड बोलणं समाजाला जिंकत असतं. चला समाज बोलल्यानं जिंकला जातो. शत्रू महाभारतच त्याच्यामध्ये पूर्ण बसतंय. कपटेनं शत्रू कपटानं जिंकला जातो. भीमाचं दुर्योधनाचं गदायुद्ध लागलं तर कमरेच्या खाली गदा मारणं गुन्हा आहे. गदायुद्धाचं शास्त्र काय कमरेच्या खाली गदा मारायची नाही. दुर्योधन गदा मारायचा भीम गदा मारायचा. भीमाची गदा छातीवर पडली दुर्योधनाच्या की तो हसायचा कारण तो वज्रदेही होता. आणि कमरेच्या खाली मांडीमध्ये तो आदू होता. फक्त देवाला माहिती होतं गांधारीला माहिती होतं आणि दुर्योधनाला माहिती होतं. तेवढ्यात देवानं हाक मारली भीमा इकडे. तो अशा कितीही गदा मारल्या तर तो मरणार नाही. त्याच्या मांडीवर गदा मार. तर भीम म्हटला देवा तुम्हीच शिकवलेली गदा आहे. गदा युद्धाचं शास्त्र आहे. कमरेच्या खाली गदा मारायची नाही. मार मी सांगतो ना. देवानं मारायला लावली दुर्योधन संपवला. कपटानं शत्रू जिंकला जातो. कायम ध्यानात ठेवायचं. कपटाशिवाय शत्रू विजय होत नाही. कपटानं शत्रू बोलल्यानं समाज. मैत्री टिकवायची कायम मैत्री टिकवायची तर मैत्रीमध्ये विश्वास लागतो. सत्य लागतं. खोट चालत नाही. हो चालतच नाही. हो समृद्धीला आहे तर समृद्धीच सांगायचं. वैजापूर नाही सांग. खोटं बोलायचंच नाही. मैत्रीमध्ये खोटं बोललं की मैत्री संपून जाते महाराज. मैत्रीमध्ये सत्य लागतं मग ती मैत्री कायम टिकते. मैत्री सत्यानं टिकली जाते. समाज बोलल्यानं जिंकला जातो. शत्रू कपटानं जिंकला जातो. राजा जिंकायचा राजा. मग अशी कला पाहिजे. भगुरे गुरुजींसारखा आवाज. सदानंद महाराज नारायण बुवा किशोर महाराज वैभव महाराज नागनाथ महाराज रोहिदास आबा राहुल महाराज. हो इकडं खाली आमचे हे पगार निलेश महाराज अनिल महाराज. अशी कला पाहिजे. पखवास तरी तयार पाहिजे. गायन तरी पाहिजे. हो राजा जिंकला जातो महाराज. तुमची कला असेल तर राजा जिंकला जातो. आणि मग आता आपण सगळी प्रमाण ऐकलीच. तुमचा भाव जर शुद्ध असेल तर मग हो गिरीधर लाल तो भाव का भुका. तुम्ही किती तयार आहात याच्यापेक्षा तुमचं अंतःकरण किती शुद्ध आहे. आणि तुमचा भाव जर शुद्ध असेल तर मग शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. किती शुद्ध भाव आहे गोपाळांचा. ऐका कढी केली होती पेंद्याच्या घरी एकदा. कढी तुमच्याकडे कढी करतात आजी करतात ना वावीला कढी. फार सुंदर अशी टेस्टेड असते. अगदी अशी माझ्याच तोंडाला पाणी आलं सांगायच्या आधी. आता काय
कडी म्हणजे असा अट्टम आहे. पूर्वी आता अण्णा कीर्तन करायचे ना आमच्या मराठवाड्यात, त्या कुंभारी पिंपळगावची सासरवाडीची आमच्या कृष्ण महाराजांची. आमच्या मराठवाड्यात कीर्तन काल्याचं असलं की त्याला बेत असायचा शिरा भात कढी. सदानंद महाराज आपल्याकडे, नारायण महाराज काय तिकडे मराठवाड्यात, सगळे मराठवाड्यातले अर्धे. आता तुमच्याकडे जरा बरं झालं, हे बी मराठवाड्यासारखाच पट्टा, हा दुष्काळीच पट्टा आहे हा तसाही काळ. आमच्यासारखंच तुमच्याकडे ज्वारी येणारं भाग आहे हा जास्त. आता थोडं पीक पाणी वाढले, थोडे पैसे वाढले, नवनवीन निरनिराळे बी बियाणं आले, त्यामुळे तो काळ बदलला किंवा हायवे गेले, शिर्डी जवळ आली म्हणून थोडं बरं झालं. पण त्या काळात दुष्काळ असायचा. दुष्काळामुळे आपल्याकडे बाबा काय पर्याय, शिरा भात कढी. काल्याच्या पंक्तीला असायची शिरा भात कढी. अशी दोरणाची दोरणं माणसाची फुरकू फुरकू वाढायची महाराज. कढी बी तशी व्हायची व त्याच्यात रामगिरी महाराजांचा प्रसाद उतरायचा, लक्ष्मणगिरी महाराजांचा प्रसाद उतरायचा. काय गोड ती कढी लागायची. 10 वाट्या माणसं दोरणं आणायची महाराज. स्पीड लागायची, अशी पैन लागायची. तू 4 आणतो का मी 5 आणतो, अशी कढी असायची. टेस्टेड अगदी, हिरव्या मिरच्यानी म्हणा, लाल तिखट, फक्त ऐका तोंडाला पाणी नका येऊ देऊ, अशी टेस्टेड कढी आवा. अशी ते पेंद्याच्या घरी चालू होती. आईनं अशी फोडणी दिली, जिरे मोहरी चटणी, वरून असं स्पीड टाकलं, वरून ताक टाकलं, ताकाची असते, आमसुलाची असते, दह्याची असते. टेस्टेड कढी, वरून अशी फोडणी दिली, कढीपत्ता वगैरे मोहरी वगैरे टाकली, तिचा वास असा दारात आला. पूर्वीच्या भाज्याचे वास यायचे महाराज. आता कशाचा वास आणि कशाचं काय आता काही राहिलं. मी आळंदीला शिकायला असताना आमची आई मला पुडदाच्या वड्या करून आणायची. त्यात जास्त दिवस राहतात म्हणून डब्यामध्ये पुडदाची वड्या करून आणायची. तर मी आमच्या आईला म्हणायचो, आज एकच डबा आणला, अजून का नाही आणली. ते आमची आई मला म्हणायची, किशोर महाराज अरे ही एक वडी करायला आहे ना, हाताला ती मसाला लावून लावून हाताचा वास येतो, हाताची आग होते, आणि त्या मसाल्याचा 5-6 दिवस वासच जात नाही रे. आई म्हणायची वडी केल्यावर मसाल्याच्या हाताचा वास जात नाही हाताचा, म्हणून ते एवढीच आणली बाबा, हाता खा एवढी. आणि कल्पना करा, हाताचा वास 5 दिवस जात नव्हता वडी केल्यावर, आता वडीचाच वास याय ना महाराज वडीचा. हाताचा कधी यायचा आणि कशाचं काय, काही राहिलं नाही. पूर्वीचं काय काही नाही महाराज, कशाचं काय आता ते राहिलं नाही पूर्वीचं. आणि मग आता ती कढी अशी टेस्टर, तिचा वास असा दारामध्ये घुमला, तो पेंद्या असा दारात खेळत होता. तुम्ही माझ्याकडे बघा, सगळे भावी करा, लय गोड कथा आहे. पहिलं चरण कळलं, अभंग कळलं, लय सुंदर भाव आहे. कशी पहिल्या चरणासाठी कथा आहे. आणि मग ते असं दारात खेळत होता पेंद्या, धावतच गेला तो. आई आई कशाचा वास आला, काय बनवलं गाई. आई म्हटल्या, अरे पेंद्या चटक्याचं ऊन पडतंय, थोडीशी थंडी पडते, आपल्याला प्यायला कढी केली, असं काय दे ना मला. आईनं कढी, वरानं कढी मागितली ना, आईनं लगेच एका ग्लासामध्ये असे दिली त्याला. आता लेकरू सोडून आईला काय आवडत असतं. जशी आईनं कढी दिली, तुम्ही माझ्याकडे बघा, फार सुंदर भाव आहे. कीर्तन भाव असं असलं, भाव हृदयापर्यंत गेला पाहिजे. आणि ती कढी घेतली अशी, आणि तो कढीचा ग्लास त्यानं तोंडाला लावला, आणि जशी कढी प्यायला सुरुवात केली ना गुरुजी, कढी प्यायला सुरुवात केली आणि जिभेला त्याच्यात चव लागली. इतकी भारी कढी झालती ना, लई टेस्टेड हो, अगदी मधुर हो, मीठ कमी नाही, तिखट कमी नाही, थोडीशी आंबट, थोडीशी गोड, थोडीशी मधुर, एकदम भारी हो. तुम्ही म्हणाल 12 जात आमची लाळ गळेल बाद झाली, इतकी टेस्टेड झालेली कढी. जशी चवीला लागली जिभेला, तसं त्या पेंद्याला वाटलं, राव एवढी सुंदर कढी माझ्या कृष्णाला किती आवडेल, माझ्या मित्राला किती आवडेल, इकडे बघा माझ्या सख्याला किती आवडेल. काय भाव असेल महाराज, काय भाव असेल. मी खरं सांगू, तुमच्याकडे जे असेल ते घेऊन जात जाऊ देवाला. असं काही नाही महाराज तुम्ही श्रीमंतच पाहिजे, तुमच्याकडले पैसे पाहिजे. अहो नाही, जरी तुझं मधुर उत्तर दिदला सुस्वर, मला भगुरे गुरुजींसारखं गाता येत नाही, मला नारायण भाऊ सारख्या चाली म्हणता येत नाही, माझा तसं नाही. येईल तैसा बोल रामकृष्ण, तू जसा असशील तसा, पण मंदिरात आला पाहिजे, मंडपात आला पाहिजे, माणसानं भाव प्रधान होऊन इथपर्यंत पोहोचलं पाहिजे. देवासी तो पुरे एक प्रेम भाव, गुरुजी वा काय गोड अभंग आहे वा. देवासी तो पुरे एक प्रेम भाव, देवासी तो पुरे एक प्रेम भाव, देवासी तो एक प्रेम भाव, देवासी तो पुरे एक प्रेम भाव, देवासी तो पुरे एक प्रेम भाव, देवासी तो पुरे एक प्रेम भाव, प्रेम भाव, देवासी तो पुरे एक प्रेम भाव. पूजा अर्चा वाव त्यासी नाही, पूजा अर्चा वाव, पूजा अर्चा वाव, पूजा अर्चा वाव त्यासी नाही, त्यासी नाही.
गुरुजी वा मनापासून करिता भजन